पालिका मुख्यालयामधील भाजप पक्ष कार्यालयाच्या बाबतीमध्ये एक वेगळीच बातमी आता समोर येते. या पक्ष कार्यालयामध्ये वास्तुदोष असल्याची चर्चा रंगलेली आहे. आताच्या कार्यालयाची दिशा दक्षिण दिशेला आहे आणि यामुळे कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची दिशा बदलण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय. नवीन दरवाजा काँग्रेस पक्ष कार्यालयासमोरून वापरण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती आहे. नवीन दरवाजा पूर्व दिशेला असणार आहे. मात्र याविषयी भाजप नेत्यांचं म्हणणं आहे की कार्यालयातील ये जा लवकर व्हावी यासाठी बदल करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. ही दिशा तुम्ही पाहताय दक्षिण दिशा म्हणजे वेस्ट साऊथ दिशा आहे आणि भाजपचं हे कार्यालय आहे. या कार्यालयाचा दरवाजा गेल्या कित्येक वर्षांपासून याच दिशेला आहे. पण आता चर्चा चालू आहे महानगरपालिकेमध्ये. त्याप्रमाणे या महानगरपालिकेतलं भाजपचं हे मुख्यालय किंवा हे कार्यालय, या कार्यालयाची दिशा आता बदलण्यात येणार आहे किंवा दरवाजाची दिशा बदलण्यात येणार आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. ते कसं मी तुम्हाला दाखवतो. इथून म्हणजे आता पक्ष कार्यालय इथे देखील आहेत. म्हणजे काही आता हे MIMचं कार्यालय आहे, त्याच्या शेजारी मनसेचं कार्यालय आहे आणि पुढे काँग्रेसचं पण कार्यालय आहे. इतर सगळे पक्ष कार्यालय आहेत. तशाच पद्धतीनं आता भाजपनं पण आपल्या कार्यालयाची दिशा बदलली आहे. आता भाजपचं कार्यालयाची दिशा पूर्वी त्या दिशेला होती, म्हणजे थेट आपण मुख्य रस्त्याने आलो की त्यानंतर तिथे असलेल्या दर्शनी भागामध्ये त्यांचं कार्यालय होतं. पण आता सभागृहाचा दरवाजा वर आहे आणि बरोबर सभागृहातून खाली आल्यानंतर इथे जे नगरसेवक उतरतील त्यांना उतरल्या त्यांच्या भाजपच्या कार्यालयात. आधी हे काँग्रेसचं कार्यालय, काँग्रेसच्या कार्यालयाचं हे तुम्ही बोर्ड पाहताय आणि अगदी त्याच्यासमोर पूर्व दिशेला भाजपच्या या नव्या कार्यालयाचं किंवा कार्यालयाचं प्रवेशद्वार होतोय. त्या अशा पद्धतीने हे आपण पाहतोय. कमळ लावण्यात आलेलं भारतीय जनता पार्टी नाव पण त्याच्यावर आहे. लवकरच हा दरवाजा सुरू केला जाईल जो पूर्व दिशेला आहे. आता भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार ज्या वेळेला इथले नगरसेवक खाली उतरतील ते उतरल्यानंतर त्यांना थेट आत जाता यावं यासाठी आपण या दिशेला दरवाजा उघडतोय. रिसेप्शन बनवलं जाईल. थेट कोणी आत येऊ शकणार नाही. बाहेर पुढे आतमधली कार्यालय आतमध्ये वेगळी असतील म्हणून आपण हे बदल करतोय असं त्यांच्याकडून सांगितलं जातं. तर दुसऱ्या बाजूला दबक्या आवाजात चर्चा ही आहे, ही पूर्व दिशा आहे आणि दिशेचा घोळ असल्यामुळेच आता पूर्व दिशेवरून व्यवस्थित आपल्याला म्हणजे वास्तुदोषाप्रमाणे किंवा वास्तुदोष नसावा, वास्तू योग्य असावी म्हणून पूर्व दिशेचा दरवाजा आता भाजपनं सुरू केला अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह सुमित सावंत, न्यूज18 मराठी, मुंबई. दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये प्रशासन विरुद्ध सत्ताधारी वाद संपता संपेना अशी स्थिती आहे. चेंबूर झाड दुर्घटनेचा अहवाल सत्ताधाऱ्यांना आधी माध्यमांकडे कसा गेला असा सवाल शिवसेनेनं विचारलेला आहे. चेंबूर झाड दुर्घटना अहवाल उद्यान समिती, स्थायी समिती, गटनेता बैठक, सभागृह या ठिकाणी मांडण्यापूर्वीच माध्यमांपर्यंत पोहोचला. या अहवालासंदर्भात महापौर आणि सत्ताधाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. हा अहवाल मान्य नसल्याचं महापौरांनी म्हटलेलं होतं. मात्र हा अहवाल आमच्यापर्यंत येण्याआधी जे माध्यमं आहेत त्यांच्यापर्यंत कसा काय गेला असा सवाल उपस्थित केला जातोय. पाहुयात पुढची बातमी. उत्तर प्रदेशातील कृष्ण जन्मभूमीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर इटावा जिल्ह्यामधील मौलाना जर्जिस अन्सारी यांचं भगवान कृष्णाबद्दलचं एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. मौलानांनी भगवान कृष्णाला मुस्लिम म्हटलंय. ते दिवसातून 5 वेळा नमाज पठण करत असल्याचं सुद्धा मौलाना म्हणाले. बुरा न माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे. यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए. जरसीन अन्सारी इटावा जिल्ह्यातील मौलावानी ज्या पद्धतीचं भगवान श्रीकृष्णांच्या बाबत वक्तव्य दिलंय ते अत्यंत मूर्खपणाचं आहे. भगवान श्रीकृष्ण हे हिंदूंचे आराध्य आहेत आणि कृष्ण जन्मभूमीच्या संदर्भात जो काही सुप्रीम कोर्टामध्ये वाद सुरू आहे, सुप्रीम कोर्टाने नुकतंच सांगितलं की आपण या तिन्ही मुद्द्यांवरती कृष्ण जन्मभूमी, त्याचप्रमाणे काशी विश्वनाथ मंदिराच्या संदर्भात ज्ञानवापी, त्याचप्रमाणे सरस्वती मंदिर किंवा संबलचं जे मंदिर आहे या संदर्भामध्ये बसून चर्चा करण्यात यावी. या चर्चेला या सर्व मंडळींनी विरोध करण्याकरता त्यांच्या सर्व प्रदेशातील मौलवांना एकत्रित करून त्या ठिकाणी जे काही अकरेचे तारे त्या ठिकाणी उधळलेले आहेत, तोडलेले आहेत, त्याचा निषेध करावा हा थोडाच आहे.
अशा पद्धतीचे मूर्खपणाचे स्टेटमेंट या पद्धतीने मौलव्यांनी करू नये. भगवान श्रीकृष्ण कुठल्याही अँगलमधनं कुठेही 5 वेळेला नमाज पडल्याचा उल्लेख कुठल्याही धर्मशास्त्रात नाही. त्याचप्रमाणे ते मुस्लिम नव्हते आणि असं जर कोणी मूर्खपणाचं जर वक्तव्य करत असेल स्ट्रेट वे, तर उद्या जर आम्ही त्यांच्या अल्लावरती बोललो तर इथे दंगल करायला ते लोक एकत्र येतील. जरसी